सो गाईज आता आम्ही पावसच्या रोडला पोचलो आहे. तर मम्मीच्या फ्रेंडकडे जाणार आहे. तर त्यांच्यासाठी काहीतरी बेकरीमधनं खायला घेऊया. सो गाईज आता ते खाऊ घेऊन झालं आहे. तर आता निघूया. 20 मिनिटाचा रोड आहे, तो कवर करूया. मग इथे पोचूया आणि मग जेवूया आणि मग तिथून जाऊया रत्नागिरीला गणपतीपुळ्याला. तर चला सगळा हाय करा. थोडं गाडीला थंड व्हायला दिला. हा रोड आहे, तर चला जाऊया. बॉडी नाही पण सेम चेहरा बोला. चला या पहिल्या जेवण. तर आता पावसला आपण पोचलोय. तर आता जरा जेवूया आणि मग पाया पडायला जाऊया आणि मग नंतर गणपतीपुळ्याला जाऊया. तर चला. सो गाईस जेवण झालं आहे. तर आता स्वामींच्या मठात जातो आहे आणि मग तिथून गणपतीपुळ्याला जाणार. तर चला तयारी. आंबा सो गाईज आता आम्ही निघतो इथून. तर तुम्ही आंबा बघितला असणार, एवढा माझा फेस एवढा मोठा आहे आंबा. तर त्याने दिला आम्हाला ट्राय करायला. तोतापुरी तो आंब्याचं नाव आहे. सो गाईज आपण पोचलो मंदिराकडे. जाऊया आता आतमध्ये. सो गाईज दर्शन नाही झालं. आतमध्ये शूट करायला अलाउड नाही म्हणून शूट नाही केला. तर तुम्ही पण कधी आला तर व्हिजिट करा. मी कॅप्शनमध्ये लिंक देईन आणि ॲड्रेस पण. तर फायनली आता आम्ही निघालो आहे गणपतीपुळेसाठी. खूप लेट झालं आहे पण आता बघूया किती वाजेपर्यंत पोहोचूया. 1 तासात पोहोचूया मामा बोलतो आहे. तर आता आपण पोचलो आहे गणपतीपुळ्याला. आपलं हे चांगलं आहे की आपल्याला आरती भेटली. तर चला जाऊया आता. सो गाईज आताच आमचं दर्शन झालं आणि त्याच्यामध्ये आपल्याला आतमध्ये फोटो क्लिक करायचे अलाउड नाही. तरी सो गाईज आता मार्केटमध्ये फिरायला आलो आहे. गणपतीपुळेच्या इथे आपण दर्शन करून बाहेर आलो की हाय. तर बघूया काय काय आहे इथे स्पेशल्स. सो गाईज आपला 3 ट्रिपचा व्लॉग इथे संपतो आहे. कारण तर बीचवर जायला भेटलं ना. चला बाय बाय आणि सबस्क्राईब करा आपल्या चॅनलला. बाय.